नहीं अकोचिमंग अवधिमंग अजनिमंग हास्यमे एचतं उपनयन्ति एचतं न व- उपनयन्ति. दोन दोन जोड्या आहेत. दोन दोन गाथा आहेत. दुसरी जोडी. तर त्याने मला शिव्या दिल्या, त्याने मारले, त्याने जिंकले आणि त्यांनी मला हिरावून घेतलं. असे जर मनामध्ये धरून ठेवतात, ती गोष्ट मनामध्ये विचार करत बसतात, म्हणजे धरून ठेवतात. त्यांचा वैरभाव शांत होत नाही. आणि जे असं मनात ठेवत नाही त्यांचा वैरभाव शांत होतो. वैरी आता याच्यावर आपण खूप चर्चा केली आणि बऱ्याच वेगळ्या स्तरावर आपण त्याचा विचार केलेला आहे. राज्यघटनेच्या हा? राज्यघटनेच्या संदर्भात पण बराचसा पर्यंत विचार केलाय. आपण गेलो. हो, आपण गेलो. आपण जागृतीच्या संदर्भात. हो. हम्म. एक एक मुद्दा माझ्या डोक्यात आला, तो थोडासा बोलून दाखवतो आणि मग आपण पुढे जाऊ. त्याने मला त्याने मला शिव्या दिल्या, त्याने मला मारले आणि त्याने मला जिंकलं आणि त्याने माझं हिरावून घेतलं. समजा त्याने समजा त्याने त्याला शिव्या दिल्या आणि त्याने त्याला मारलं आणि त्याने त्याला जिंकलं आणि त्याने त्याचं हरण केलं, त्याचं हिरावून घेतलं. तर मग आपल्याला तेवढंच वाईट वाटेल का? म्हणजे एखाद्याने दुसऱ्याला शिव्या दिला, दुसऱ्याला मारलं, दुसऱ्याला जिंकलं, दुसऱ्याला हरवलं, मग आपल्याला त्याचं वाईट वाटतं का? मला शिव्या दिला, मला मारलं, मला जिंकलं, मला हरवलं, मला मला मी त्याच्यामुळे प्रॉब्लेम आहे ना. त्यानं दुसऱ्याला शिव्या दिला, दुसऱ्याला मारलं, दुसऱ्याला जिंकलं, दुसऱ्याचं हिसकावून घेतलं, हिरावून घेतलं, तर मग काय आपल्याला काय प्रॉब्लेम नाही. पण मला मला शिव्या दिल्या. आपल्याला काय प्रॉब्लेम नाही. हा. पण दुसऱ्याला दिलं तर त्यात आपल्याला प्रॉब्लेम नाही, पण घरातल्या व्यक्तीला दिलं, माझ्या मुलाला, माझ्या हा. बायकोला, हा. तर थोडा प्रॉब्लेम होतो. हा. परंतु घरातल्या व्यक्तीला म्हणजे कोणाला? माझ्या घरातल्या व्यक्तीला. माझ्या म्हणजे मी आलो त्या ठिकाणी नाही का. हा, मी आहे ना तिथे. माझ्या घरातल्या व्यक्तीला, माझ्या ते काय ते बायकोला, माझ्या मुलाला, ते त्याने दुसऱ्याला शिव्या दिला तर चालते. माझ्या घरातल्यांना, ज्याच्यात मी आहे, तो दुखावला की मग प्रॉब्लेम आहे. तर हा मी कोण आहे असा प्रश्न आहे. कारण त्याच्यामुळे प्रॉब्लेम आहे सगळा. असा एक प्रश्न, असा मुद्दा माझ्या डोक्यात आला सकाळी. तर ज्याला ज्याला मला शिव्या दिल्या, ज्याला ज्याला म्हणजे मला मारलं, ज्याला ज्याचं हिसकावून घेतलं, ज्याला हरण केलं, ज्याला जिंकलं, हे जे ज्याला मला, तो मी कोण आहे ज्याला त्रास झाला आणि त्याच्यामुळे हा सगळा प्रॉब्लेम निर्माण होतो. मला म्हणजे कोणाला नेमकं? हा इंटरेस्टिंग प्रश्न, ज्याला काहीतरी 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 डोक्यात येत असणार आहे तुमच्या, आणि विशेषतः सिनियर लोकांच्या. कारण याच्यावर आपण चर्चा पण केलेली आहे. मला म्हणजे कोणाला? आपण कोण? मी म्हणजे काय?
कारण शिव्या दिल्या, मारलं, जिंकलं हा मुद्दा, हा प्रश्न नाही मला. काय वाटतं अहंकार बोला आता, येतो नाही. इथूनच सुरुवात करू आणि मग पुढे. कारण ह्याच्यामुळे वैरभाव कमी होत नाही. मी मी असल्यामुळं तो तो वैरी, आणि मी माझ्या मनातला वैरभाव, हा मी आणि तो, असं ते असल्यामुळं ते ते खरं द्वंद्व, ते भांडण आहे खरं. मी म्हणजे कोण? अवघड प्रश्न आहे नाही. मला शिव्या दिला म्हणजे कोणाला शिव्या दिला? आपल्याला ज्या अनेक गोष्टींची सती नसते, भान नसते, जागृती नसते, माहित नाही, पण तरी त्रास होतो. माहित नसल्यामुळेच खरा त्रास होतो. अज्ञानामुळे, अविद्येमुळे त्रास होतो. का मी कोण आहे ज्याला शिव्या बसतात, शिव्या लागतात, आपण म्हणतो ना, तर मार लागतो पण शिव्या पण लागतात. मी हाच सांगता येणार मला. मी विचार करतोय, हा, तुम्ही विचारताय, मी म्हणजे कोणाला. कोणाला? माझा अहंकार दुखवतो, पण कोणतरी बोलल्यावर मला राग येतो. पण तुम्ही म्हणते मग मी कोण, म्हणजे मला काय ते विचार करतोय काय तर बघा. काय वाटतं? आपण एक हे करू, विचार करू. आता आपल्याला विचार करणं, चिंतन करणं, हा आपला उद्देश आहे. ते आपण एकतर्फी जाणार नाही. हे शरीर आणि मन हा म्हणजे म्हणजे कोणाला? शरीर आणि मनाला लागलं. हम्म, आता शिव्या शिव्या काय शरीराला लागत नाही, नाही का? मार मनाला लागतो, लागतात ना. मार शरीराला लागतो. हम्म. हा. मन हा, मनाला लागतं. मग मी म्हणजे मनच ना, असं आहे का? अजागृत अजागृत मन. हा, नाही तर आपण मीच उत्तर देत नाही म्हणजे अजागृतीमुळेच देत नाही. ते आहेत, अजागृती आहेत. आपल्याला माहित नाही. ज्याला शिव्या लागतात, जो शिव्यामुळे डिस्टर्ब होतो, तो मी म्हणजे कोण, याचं उत्तर सापडलं की सगळा पहिला त्रास संपला. कारण हा पहिलाच अडथळा असतो, बुद्धांनी सांगितलेला आहे. दुःख निर्मिती, यातना, डिस्टर्बन्स, असुरक्षितता जी आहे, त्याचं पहिलं कारण हे मनच आहे ना सर. आपण ते कोण, मन म्हणजे कोण, काय ते नेमकं? शरीरातले होणारे, हा, शरीरातील म्हणजे समोरच्या काही घटनावर आपण जे मनावर घेतो, म्हणजे कशावर? घटना समोरच्या घटनाचा जे परिणाम होतो ते मन ना. म्हणजे कशावर, कुठं, कशावर परिणाम होतो? विचारावरच होतो ना. हा, विचाराच्या माध्यमातून शरीरावर परिणाम होतो. मनात अस्तव्यस्त होतं, मग शरीर आपलं कंपन पावतं, बीपी वाढतो, टेन्शन येतं, मग शरीरावर परिणाम होतो. कशामुळं? समोरची घटना एखादी घडली, कुणी हो, त्रास दिला, कुणी शिव्या हो, दिल्या, कुणी मार, तर हो. आपल्याला इगो दुखावला जातो ना आपला. हम्म. त्यालाच मन म्हणायचं का मग? इगो म्हणजे मी का? मग हा अहंकारच झाला ना. हो, अहंकारच आहे. हो. आपल्या भावना विचलित होतात. हम्म. त्याचा परिणाम हा म्हणजे काय विचारित होते?
सुख दुःख म्हणजे आपण विचलित होतो ना त्याच्यामुळे. हा म्हणजे कोण आपण म्हणजे कोण आपण म्हणजे मीच म्हणतो ना मी आपण हे हम्म. कोण विचारित काय विचारित होतं नेमकं काय काय होतंय तिथं तिकडून शिवी आली कानावर आली मी डिस्टर्ब झालो मला शिवी दिली माझ्या माझ्या कानावर आली तिकडून शिवी आली आणि मी डिस्टर्ब झालो आणि त्यानं त्यानं मला शिवी दिली त्यानं मला मारायचं पुढचं मला झालं वाटतं मारल्यावर तर ते लागतच मला पण शिवीपासूनच सुरुवात होते ते मला मारलं असंच आहे मन दुखावलं जातं ना. हा म्हणजे काय दुखावलं जातं नेमकं काय दुखावलं जातं मी मी मीपणाची जी संकल्पना करून ठेवलेली आहे त्या संकल्पनेला मान्य नसलेलं कुठलं तर वाक्य छेद देतं त्याला. हा, कुठं हे काय स्पष्ट होतं का आपण हा उत्तर द्यायचा प्रयत्न करतोय आपण पण ते तो मी सापडतो का त्याच्यातून लक्षात येतो का जाणवतो परंतु ते शब्दात व्यक्त करता येत नाही. चित्त विचलित होतं. हो, विचारांमुळे जाणवतं पण हम्म. कशामुळे विचलित होतं आणि चित्त, कोण विचलित होतं ते कोण आहे ते जे विचलित होतं शरीर, शरीर विचलित होतं का आता मन म्हटलं मन आणि शरीर दोन्ही दोन्ही पण. मन आणि शरीर दोन्ही विचलित होतं हम्म. शरीर आता दिसतंय बुवा, पण बाकी मन विचलित होतं म्हणजे काय होतं कुठे आहे ते तुम्हाला विचार करायला मी हे करतो हा, म्हणजे हम्म. काय म्हणतो फक्त निमित्त निर्माण करतो तर आपला बाकी काय तशा आपण परीक्षा नाही घेत कोणी कोणाची किंवा नाम वाद नाही हा नामरूप विज्ञान. हो कुठे आहे ते असा प्रश्न आहे चर्चा अशी चालली का प्रश्न सुरुवात अशी झाली बनतेची तुम्ही नव्हते तेव्हा आमचं परित्राण चालू होतं सव्वा तास चाललं हा त्याच्यामुळे वेळ म्हणजे आता संरक्षण मिळालं परित्राण झालं म्हणजे संरक्षण मिळालं आ- म्हणजे मला संरक्षण मिळालं आमचा आपला विषय हाच चाललाय की मला मला शिव्या दिल्या मला मारलं मला जिंकलं माझं हिरावून घेतलं त्याने त्याने मला शिव्या दिल्या आणि त्याने मला असं केलं आणि त्याने मला तसं केलं तर आम्ही सुरुवात अशी केली तुम्ही यायच्या अगोदर त्याने जर त्याला शिव्या दिल्या तर त्याचा काय प्रॉब्लेम नाही आपल्याला त्यानं त्याला मारलं तर काय प्रॉब्लेम नाही तर त्याने मला शिव्या दिल्या त्यानं मला मारलं तर हा मी कोण अविद्या. हा पण अविद्या म्हणजे काय त्याच्यातून मी सापडत नाही ना हे आपल्याला कसं आहे हा हे ज्ञानाचं उत्तर आहे हा म्हणजे हे हे ज्ञानाचं उत्तर आहे पण तो मी कुठं बसलाय म्हणजे कोण आहे तो ज्याला ज्याला शिव्या लागतात ज्याला शिवी लागते मार तर लागतो ठीक आहे मार हे शरीराला लागतो पण शिवी लागते बोलणं नामरूप लागतं नामरूप आपण आपण तयार केलेल्या संकल्पनेतच आहे सगळं. कोणी तयार केलेल्या आपण तर स्वतः सगळ्या कन्सेप्ट ज्या बनवल्या स्वतःबद्दलच्या संकल्पना हो त्याच्यातच तो आहे. ते त्या आपण बनवतो संकल्पनाच का तो आहे. ते आपण हा? बनवतो का असा पुढचा प्रश्न निर्माण होतो आपण बनवलंय मी बनवलाय बनवलं पण म्हणजे त्या प्रतिसादाने बनत गेला तो हा प्रत्येक प्रतिक्रिया प्रत्येक गोष्टीचं आकलन ह्यातनं हो जो तयार झालेल्या संकल्पना आहे हो तोच. सर मला असं वाटते. हा बरोबर आहे उत्तर बरोबर आहे पण नाही सर त्याचं लोकेशन लोकेशन पाहिजे आपल्याला सर मी बोलू का? जिथं हा काय म्हणजे हा हा सर बोलू का मी? हा बोला बोला बोलण्यासाठी सगळं आता सुरुवात आपण चर्चेतूनच करून मग पाचव्या गाथेला हात घालू आपल्याला काही गाथा पूर्ण करण्यासाठी आपण अभ्यास नाही घेत आपल्याला समजून घ्यायची प्रत्येक गोष्ट हं, खोलात असं सर शिरायची हा मला असं वाटतं सर हे जे काही वाईट घडतं आपल्याबद्दल हं, हं. तर हे असं घडू नये अशी एक मनात जी तृष्णा आहे त्या तृष्णेमुळे जास्त त्रास होतो. असं आपल्या बाबतीत हे असं चांगलं घडलं पाहिजे आणि घडतं ते उलट हे जे मनात होल्ड करून ठेवलेलं आहे
हो. त्याच्यामुळे जास्त त्रास होतो. कोणी कोणी तयार केलं? हा, म्हणजे आपण जे तृष्णा ठेवलेली आहे मनामध्ये की आपल्याबद्दल असं आपण चांगलं. आपण आपण म्हणजे मी आपण व्यक्तिगत पर्सनल बोलतो ना, आपण म्हणजे पर्सनल हा, आपण परत म्हणजे तोच मी तर मी ज्याने त्याने. म्हणजे परत तोच प्रश्न उभा राहिला. हा, तोच प्रश्न आहे. तोच आपल्याला बघू आपण कुठपर्यंत आपली हे जाते. भरारी 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 कुठपर्यंत जाते बघू आपण. आपण इतक्या तर मग आज सहज शब्द वापरतो. मी नाही असं मला वाटतं सर की हा आपण जे जीवन जगतोय ते हो म्हणजे अनेक पातळीवर, वैयक्तिक पातळीवर, हो सामाजिक, कौटुंबिक, हो तर मध्ये एक असा पडदा आहे, एक असा पडदा आहे की पडद्याच्या पलीकडे म्हणजे खरं तर धम्म सुरू होतो. आपण जे जगतो त्या अलीकडे जगतोय आणि एकदा त्या पडदा पार करून धम्मामध्ये गेल्यानंतर इकडच्या जीवनाला काय अर्थ राहत नाही आणि आपण अजून त्याच्यामध्ये म्हणजे मला असं वाटतं प्रवेश केलेला नाहीये. म्हणजे मी माझं वैयक्तिक सांगतो. त्याच्यामुळे म्हणून हा उत्तर त्रास होतो. सापडत नाही हा आपल्याला. हा आपल्याला डोकं बरंच मदत करते ते उत्तर शोधायला, पण ते उत्तर काय सापडत नाही. हा, आपण अजून पडद्याच्या पलीकडे अजून प्रवेश म्हणजे करण्याच्या ह्याच्यात आहे, पण केलेला नाही. एकदा तिकडे गेल्यानंतर अलीकडच्या गोष्टीला काय उंबरठा ओलांडलेला आहे आपण थोडा. हा आहे, उंबरठ्यावर घुटमळतोय आपण. हो तेच. उंबरठ्यावर घुटमळतोय म्हणून तर आपल्याला धडपड करायची आहे. ओके. म्हणून तर आपल्याला शोध घ्यायचा आहे. तर मीचा शोध लागत नाही. मीचा शोध इथे लागेल सर. आपण हा नामरूपाला जसं पाहतोय, नामरूप शरीर किंवा त्याच्या पुढे गेलं तर हे षडा येतात. शिवी आम्हाला कानाने ऐकायला येते, त्यांनी वाईट बोलला हे कानाने ऐकायला येतं, डोळ्याने दिसतं आणि मग त्या चित्तावर त्याचा परिणाम होतो. म्हणजे कशावर? चित्तावर म्हणजे आपल्या मनावर. म्हणजे मनावर म्हणजे कशावर? चित्त आणि मन आता दोन मन वेगळे हा आहेत. आता आपल्याला लक्षात येत. विचार म्हणजे विचार प्रक्रिया, मन आणि चित्त म्हणजे इमोशन, भावना, म्हणजे त्याला डिस्टर्ब करतात. पण ते कुठे आहे त्याचं लोकेशन? कारण तो मी तिथं आहे असं त्याचा अर्थ निघतो मग, आहे ना. म्हणजे मी म्हणजे तो, म्हणजे ते चित्त, ते मन, आणि त्याला शिवी लागते. तो मी नसतात म्हणजे ती म्हणून आपण चर्चा अशी करतोय की ती शिवी दुसऱ्याला दिली तर नाही प्रॉब्लेम, मला दिलेला प्रॉब्लेम आहे. एखाद्या दुसऱ्याला मारलं तर प्रॉब्लेम नाही, मला किंवा माझ्या संबंधित कोणाला. आता अशोकने चांगला मुद्दा काढला, माझ्या घरच्यांना शिवी दिली तरी मला वाईट वाटेल. पण ते घरचे म्हणजे कोण? माझ्या घरातले, माझे नातेवाईक. माझ्या मुलाला शिवी दिली किंवा माझ्या बायकोला शिवी दिली तर त्याच्यात मी आहे. बायको मीच्या मुख्य नाही, माझ्या बायकोला. मुलगा मुख्य नाही, माझ्या मुलाला. दुसऱ्याच्या मुलाला दिल्यावर काय प्रॉब्लेम नाही. दुसऱ्याच्या बायकोला बोललं तर काय प्रॉब्लेम? माझ्या बायकोला, माझ्या मुलाला, माझ्याला. आपण म्हणतो ना, हे आई बहिणीवर शिवाय देऊ नको माझ्या, म्हणजे माझ्या नको देऊ. त्याच्या दिलं तर चालेल. हा मी सर, कोण? अनुभवातले बोलायचं, अनुभवातले बोलायचं. आणि हो तुम्ही आपला जे विषय चाललाय खूपच, आणि ह्याचं उत्तर भेटलं तर मला वाटतं दुःखातून बरंच आपण बाहेर येतो. हा, कारण उदाहरण सांगतो, आपण ज्यावेळेस कोणाच्या अंत्यविधीला जातो हो, त्यावेळेस इतर माणसं शांत असतात, पण जे हा. घरातले व्यक्ती आहेत ते ते छाती रडारड बुडवून करतात. हा खूपच म्हणजे बेशुद्ध पडतात, आणि हा इतर माणसं नॉर्मल असतात. म्हणजे हो. माझी माझी आई गेली, माझे वडील गेले, हम्म, माझे नातेवाईक गेले हा नाही प्रश्न. माझे नातेवाईक गेले, माझा आधार गेला, हम्म. असं का झालं? दुसऱ्याची आई गेल्यावर तेवढं नाही रडणार, दुसऱ्याचा बाप गेल्यावर तेवढं नाही रडणार, दुसऱ्याचं कोणी गेल्यावर मग नाही. माझी आई गेली, माझे वडील, माझं म्हणजे म्हणून माझं हिरावून घेतलं, मला जिंकलं, मला शिवाय दिल्या, मला मारलं. हा जो मी आहे, जो बॉडीला हात लावतोय, तो लक्षात नाही येत. त्याला काय एवढे लाग? शिवी तर त्याने दिली, त्याच्या तोंडातून शब्द गेले, शिवी त्याच्या तोंडातून गेली, मी ऐकली, मला लागली आणि मी डिस्टर्ब झालो. तर हा कोण आहे?
इंटरेस्टिंग आसक्ती प्रश्न आहे. हाच आपला संशोधनाचा धम्म शिकणं म्हणजे हेच आहे. धम्म शिकणं म्हणजे आतल्या गोष्टी शिकणं आहे. धम्म शिकणं म्हणजे मनोधम्म शिकणं आहे. धम्म शिकणं म्हणजे सत्य शिकणं आहे, कार्यकारण भाव शिकणं आहे आणि त्याच्यात शिरून शिकणं आहे. याचा शोध बाहेरून लागतच नाही, कारण बाहेर मी दिसतच नाही ना. या सगळ्या जाणीवा आहेत आणि हा. भावना आहेत त्या. हो. साधू साधू वायफाय पण नाही माझं चालूच नाही झालं. नाही का? नाही. मला मीच ऐकतोय चालू आहे. तुमचा आशीर्वाद इथपर्यंत पोहोचला म्हणते. साधू साधू साधू. हा, ओके. तर जाणीवा काय काय म्हटलं संबंध साळवी, जाणीवा आणि ह्या सर्व जाणीवा आहेत आणि त्या जाणीवांमुळे त्या भावना तयार होतात. आणि भावनातून मी तयार होतो. हो. त्याला लागतं, त्या मीला लागतं, सगळं बोलणं शिवाय त्याला लागतं. अपमान त्याचा होतो, त्या मीचा अपमान होतो. मी असुरक्षित होतो, मी डिस्टर्ब होतो. मी नावाचं काय आहे का पण? नाही नाही, कशावर? ती अजागृत अवस्था असल्यामुळे मी आहे. पण जागृती आल्याच्या नंतर, जागृत ज्या वेळेला असतं त्यावेळेला आपल्याला त्रास कमी होतो सर. असं वाटतं की आता होतंय, हॅपन, इट्स हॅपन, ही घटना घडते आणि तिला मी स्वीकारतोय. तेव्हा स्वीकारलं जातं, म्हणजे जो स्वीकारणारा जो आहे, ज्याला आपण मी म्हणतो, हा भ्रामक मी आहे, त्याच्या जेव्हा लक्षात येतं काही असं नाहीये, त्याचा मला त्रास होतो, ते तसं नाहीये, ही गोष्ट जेव्हा 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 ज्या ज्या वर्तमानात जेव्हा लक्षात येते तेव्हा चित्त शांतच असतं. असं माझं अनुभवातला भाग मी सांगतो. पण ते असतंच असं नाही, जागृत आपण नसल्यामुळे तो त्रास आहे असं मला कधी वाटतं. किंवा कधी कधी बोलताना बोलताना समजतंय ते आता. हा, जेव्हा प्रत्यक्षात कोणी शिवी दिली समजा, तू जमेल काय सगळं करायला लगेच? सगळा वर्तमानातला खेळ आहे. कधी त्या वर्तमानात जागृत आहे की नाही त्या तेव्हा तुम्ही काय करणार ते त्यावेळेला अवलंबून आहे त्याच्यावर. आता पुष्कळ बोलतोय आपण, सांगतोय, वर्तमान. कारण आपण अभ्यास करतोय आता तो, त्याच्यामुळे अभ्यास आपला पाठ असल्यामुळे आपण पटकन सांगतो. पण जेव्हा प्रत्यक्षात वेळ येते तेव्हा त्यावेळेला आपण काय करतो, तेव्हा त्या तुम्ही काय करतो ते त्यावेळेला ठरतं ते. त्यावेळेला सती आहे की नाही त्याच्यावर अवलंबून आहे तुम्ही, हो असं मला वाटतं सर. हो, म्हणजे सती असेल तर मी काम नाही करत. तर दुसरी एक गोष्ट आहे, म्हणजे कोण काम नाही करत? हा, बोला. परत प्रश्न निर्माण होतो. हा, दुसरी गोष्ट सांगा आता. दुसरी गोष्ट पहिली संपली नाही ह्याच्यात, अजून, पण दुसरी सांगा आता. दुसरी म्हणजे साहेब जे बोलले आता ना की सती हा. त्यावेळेला असेल की नाही त्याच्यावर ठरतं. गोष्ट ही आहे की माझं म्हणणं आहे की आपण सतीचा अभ्यास करतोय किंवा सती जाणून घेण्याचा प्रयत्न करतोय, हे बॅक ऑफ द माइंडला कुठेतरी स्मृतीमध्ये माहीत आहे, म्हणून तो येणाऱ्या शाबासकी. दिवसांच्या घटनांमध्ये तो प्रयास केला जातो. त्या सतीवर, सती इंटरवल मध्ये येऊ शकत नाही. सतीत जर माणूस प्रस्थापित झालं, स्थिर झालं, तर ती असतेच नेहमी. सती जाण्याचा, भान निघून जाण्याचा प्रश्न येत नाही. मग आपण आणखीन, मी तरी त्यात प्रयासरत आहे म्हणून ते आठवण येते की आपण सतीत राहायचंय, म्हणून तेवढ्या फेज पुरती आपण जागरूक बोलतो. राहून प्रतिक्रिया कंट्रोल करतो किंवा प्रतिक्रिया आपोआप स्थिरावतात थोड्या. पण परंतु जेव्हा जोपर्यंत प्रत्यक्षात आपण तसं करूच असं नाही. जोपर्यंत नेहमीसाठी सतीत जाणीव प्रस्थापित होत नाही, मग त्याच्यानंतर सगळं नॅचरली घडेल. त्याला आठवण ठेवायची गरज नाही राहणार. हा. आता खरं तसं आहे का? नाही आता सर, आता आपल्याला सगळं माहिती आहे. हा, नाही ना, तसं नाही. बरोबर, नाही. तसं नाही. आपल्याला आता ज्ञान आलंय म्हणून आपण ज्ञान बोलतो. समजलंय आपल्याला. आता जसं सती समजली, जागृती समजली, किंवा नामरूप समजलं, बरंच काय जाणीवा समजल्या,
बरेच बरेच शब्द आले ना एवढ्यात, बरेच शब्द आले, Yes. हे सगळं समजलं. पण आता प्रत्यक्षात समजा ह्याच क्षणाला मला कोणी शिवी दिली तर जमेल का आता? आता मला सगळं समजलं. आता आता तुम्ही द्या, किती शिव्या द्या, मला काय फरक नाही पडत. प्रतिक्रिया जातातच, हा, प्रतिक्रिया होतातच. होतात. मग म्हणजे जर जर प्रतिक्रिया होतात तर मग मी शिल्लक आहे ना, मी आहे ना तिथे. मग आहेच ना, शिल्लक आहेच. आहे, मग आम्ही कोण आहे, आम्ही कोण आहे असा प्रश्न आहे. हा, प्रतिक्रिया, संकल्पना. हा हा, म्हणजे काय ते, कुठे आहे त्या संकल्पना, तो मी, आपण त्याला तर शब्द खूप त्याच्या भोवती शब्द खूप फिरव फिर शब्द खूप त्या मी भोवती फिरतात, पण त्या तो सेंटर पॉइंट कोणता, तो मी कुठं आहे, काय आहे नेमकं तो. तो विषय शरीरात सगळीकडे भौतिक स्वरूपात नाही, पण सगळीकडे सामावलेला आहे. त्या प्रत्येक व्यक्ती आणि गोष्टीबद्दलच्या असलेल्या मेमरीज आणि त्याबद्दलच्या आपण तयार केलेल्या प्रतिक्रिया म्हणजे मी आहे. तो मी आहे, म्हणजे त्याच्या भोवती सगळं आलंय आता. पण तो आता आता तो मी समजला असं जर आपण गृहीत धरलं तर मग आता कुणी आपल्याला शिवी दिली तर ती लागली नाही पाहिजे, असं आहे का आता? नाही, तो तात्पुरतं मेमरीत हे आहे तोपर्यंत प्रतिक्रिया कंट्रोल होतील, हा, ते म्हणजे स्थिरावलेलं नाही. त्याचं जस्टिफिकेशन आपण काय म्हणतो, आपण त्याचं विश्लेषण आपण ज्ञानाच्या आधारे, काही अनुभवाच्या आधारे किंवा त्या मी भोवती आपण तिथे फिरतो, पण तरी मी नाही सापडला. सापडलाय का मी? नाही सर. शब्द आपण बरेच फिरले, आपण मी भोवती. आपला आपला मुद्दा काय आहे, त्याने मला मारले, त्याने शिव्या दिल्या, त्याने मारलं, त्यानं मला जिंकलं, त्यानं मला हरवलं, हिरावून घेतलं माझं सगळं, लुटलं माझं सगळं, म्हणजे माझं. तो मी सापडत, तो मी आपल्याला जर सापडत नाही तर त्या मी बद्दल किती आपण विचार केला आणि किती माहिती सांगितली आणि किती ज्ञान सांगितलं, तर तो प्रश्न तिथंच राहतोय ना. बरोबर आहे. मग पुढचा प्रश्न निर्माण होतो, मी खरंच आहे का? ही नसून संकल्पना आहे हे तर्कबुद्धीला जरी आज कळत आहे, कळालं तरी तो, हे हा, अनुभव प्रचितीच्या पातळीवर जेव्हा उतरेल तेव्हा एका क्षणाचीच गोष्ट आहे, मग सगळं नाहीसं व्हायला. हो, ती एक धारणा आहे सर. ती एक धारणा आहे. कोणाची? आपलीच. मनाची, आपली नाही. हा, मग आता बरोबर, मनाची ना आपली, म्हणजे माझी धारणा आहे, नाही आणि तोच मला माहिती नाही, आहे. धारणांनी केलेलीच धारणा आहे. त्याच्यात धारणांनी केलेली धारणा आहे, हे ते फार खूप शार्प आहे ते. मेंदू हा जो विचार करतो, तर्क करतो, समजावून घेण्याचा प्रयत्न करतो तो, तरी त्याचं उत्तर सापडतच असं नाही. प्रयत्न करतोय आपण. आता बघा, आपण एवढ्या लोकांनी डोकं लावलंय ते मी शोधायला, तरी अजून तो मी काय आहे, ज्याला शिव्या लागल्या, ज्याचं हिरावून घेतलं, ज्याला मारलं, ज्याला जिंकलं, तो मी काय आहे? चला, आता याचं उत्तर लगेच सापडणार नाही, हे पण आपण लक्षात घेऊ. प्रॅक्टिस चालू असतानाच त्या मीचा विचार केला जातो अगोदर. माझ्या प्रॅक्टिस मध्ये मी आहे की नाही, कारण हा बोधाचाच भाग आहे. कशा प्रकारचं त्याला आपण पाहतोय. कोण विचार करतो? आपण प्रॅक्टिस मध्ये ज्या वेळेला असतो, प्रॅक्टिसला आपण जेव्हा आपण आपले प्रयत्न चालू असतात, तर त्या मी रहित आहे माझी प्रॅक्टिस चालू, की मीला धरून आहे, तिथेच त्याची सतत ते संघर्ष चालू आहे असं जाणवतं. आणि तो विमुक्तीचाच भाग आहे तो. कारण चित्त विमुक्त किंवा ज्या मुक्तीचं जे बोधांग मी सापडला का तुम्हाला याच्यात? मी सापडला का, असा मुद्दा आहे. सापडत नाही, पण तो येतो, अडथळा करायला येतो तो. हा, पण हा, मग कोणाचा, कशाचा अडथळा आहे? त्या मीचा अडथळा आहे. तो कशाचा अडथळा आहे नेमका? मीच येतो, तो कुठून येतो तेच कळत नाही, तो लागायला येतो. तेच आपण तिथे चर्चा आपल्याला
पुढच्या पातळीवर न्यावी लागते. जर आपण तिथंच घोटाळत असू, डोकं फार चालवत असू, पण त्याचा बुद्धांनी काय म्हटलंय, धम्म धम्म हा कधी तर्कानं लॉजिकनं शब्दांनी सुटत नाही, समजत नाही. अतक्क वचर म्हटलंय त्याला. धम्म हा अतक्क वचर आहे, तर्कानं लॉजिकनं याने तो समजतच नाही, त्याच्या पलीकडे जावं लागतं किंवा अलीकडे यावं लागतं. हे परिस्थिती. सर आपण आपली बाहेर जी बाहेर साधनेची सुरुवात सर हा आपली साधनेची सुरुवातच आहे जेव्हा आपण आनापान करतो ते आपण नाही करत आहे. त्यात मीच नाही आनापान मध्ये. म्हणजे आपण म्हणतो मी श्वास घेतो, हा, मी सोडतो. नाही, सतीमध्ये आपण नाही श्वास घेत ना. सतीमध्ये म्हणतोय असले आपण श्वास. हा बरोबर, म्हणतोय आपण मी श्वास घेतो, मी सोडतो. तर प्रत्यक्षात तसं नाही ना. तुम्ही घ्या नाही तर नका घेऊ. श्वास हा तुम्हाला तुमच्या मीला विचारून तो येत नाही, मीला विचारून जात नाही. आता चाललाय श्वास, हा का आपल्याला विचारून येतोय का आता, हा नाही मी येतो बरं का आता, असं असं आहे का? तर का परमिशन घेतो का आपली? मिलिंद प्रश्नातला जो नक्षन आणि मिलिंद राजाचा संवाद आहे, तो कोणाला माहित असेल तर त्यांनी इथं सांगावं. मी नाही सांगणार, बनतेजी याला सांगा. मिलिंद प्रश्नामध्ये जो पहिला प्रश्न विचारला जातो हा की नागसेन, नागसेन म्हणजे आपण नागसेन म्हणजे आपण, आपले हात म्हणजे नागसेन आहेत काय, आपले हा डोळे म्हणजे नागसेन आहात का, की हा आपले नाक म्हणजे नागसेन आहे, हा की आपलं कोण आहे? हा हे पाय म्हणजे नागसेन आहेत. नागसेन म्हणजे काय काय? याचं उत्तर ते नागसेन देतात की महाराज आपण कशातून कसे आलात, तर हा आपण एका रथातून आलात. तर रथ म्हणजे त्याचा हा जू म्हणजे रथ आहे हा किंवा ते पुढे म्हणजे काय, त्याची चाक म्हणजे रथ आहेत काय, तर रथ म्हणजे काय, हे रथ ही संज्ञा कसली, असा एक प्रश्न झालेला आहे. तर या गोष्टीचं उत्तर हे आहे, हे सर्व मिळून या सगळ्या गोष्टी हा जू मग रथाचं पुढे विश्लेषण आहे का? हे त्या रथाचे घोडे रथ आहे का, रथाचा जू रथ आहे का, रथाची रस्सी रथ आहे का, चाकर रथ आहे काय? तर ते राजा म्हणतो नाही, राजा म्हणतो ते सगळं मिळून रथ आहे. तसं नागसेन म्हणतात. मग हे तुम्ही जे म्हणता ना, हे का हे डोकं नागसेन आहे काय, नाही हात नागसेन काय, पाय नागसेन काय, तर नाही, सगळे मिळून जे आहे ते नागसेन आहे. बरोबर. नागसेन कुठे आहे मग, असं त्याचं उत्तर म्हणजे नागसेन नाहीच आहे. त्याचं उत्तर काय येते, नागसेने नाही आणि रथही नाही, सगळं मिळून, सगळं मिळून जे आहे ते रथ. आपण परवाला आपण शहराची हे केली. शहर म्हणजे काय, कुठे आता मनमाड कुठे आहे नेमकं, नेमकं मनमाड कुठे आहे? रेल्वे स्टेशन मनमाड आहे का, तुमचं एसटी स्टँड मनमाड आहे का, तुमची वस्ती मनमाड आहे का, तुमचं ते ग्राउंड मनमाड आहे का, तुमचं मार्केट मनमाड आहे का, तुमचं काय, सगळं मनमाडचं सगळं तुम्ही दाखवणार. पण शेवटी तुम्ही प्रश्न विचारणार, एखादा तुम्हाला विचारता हे सगळं दाखवलं तुम्ही, पण मनमाड कुठे आहे? तर हे सर्व मिळून मनमाड आहे. सगळं मिळून मनमाड आहे म्हणजे मनमाड नाही. या सर्व वस्तू एकत्र झाल्यानंतर जी वस्तू तयार होते ते म्हणजे मनमाड. ती म्हणजे मनमाड. पण मनमाड म्हणजे मनमाड नाही, त्या वस्तू आहे. हो, मनमाड नावाचं काहीच नाही, पण वाटतं मनमाड, त्याला नाव दिलं कारण तेच बोर्ड झळकतात सगळीकडे म्हणून आपण म्हणतो हे मनमाड. प्रत्यक्षात पाहिलं तर मनमाड काहीच नाही. या सर्व गोष्टी एकत्र आल्या आणि हो ज्याला एक संज्ञा गेली, ज्याला नाम दिलं गेलं, ते हो म्हणजे हा, म्हणजे ती केवळ एक म्हणतोय आपण, मानतोय तसं धारणा, ती धारणा आहे. परंतु ती धारणा, ती आपल्या मनाची धारणा आहे, पण आपल्याला कशाची धारणा आहे नेमकी ते लक्षात येत नाही. नागसेन नाही असं म्हटलं तरी नागसेन आहेच आहे ना.
रथ नाही म्हटलं तरी रथ आहेच आहे, मनमाड नाही म्हटलं तरी मनमाड आहेच आहे. आणि पुन्हा आता मनमाड मधलं जे जे तुम्ही दाखवणार त्याला तेच लागू होतं परत. रेल्वे स्टेशन म्हटलं, मनमाडचं रेल्वे स्टेशन म्हटलं तर आता तुम्ही रेल्वे स्टेशनचं जेवढं त्याला विस्कडून सांगणार रेल्वे स्टेशन बद्दल, तर त्याच्यात रेल्वे स्टेशन पण शिल्लक राहणार नाही. आपला तर प्रश्न तो तसाच राहतो. प्रश्न तसाच राहतो. तर त्या तो प्रश्न जो आहे ना, ती धारणा जी आहे ना, ती धारणा आहे. ऍक्च्युअल तसं काहीच नाही. म्हणजे मी नावाचं तसं काहीच नाहीये. ती जी धारणा आहे याचं जर भान असेल तर त्याला लागलेल्या शिव्या लागणार नाही, त्याला दिलेल्या शिव्या लागणार नाही. की मला शिव्या दिल्या आणि मला मारलं, त्याच्यामुळे तो वैरभाव राहतो आणि त्याचा त्रास होतो. मूळ त्रास त्या मीचाच आहे, तो मलाच आहे. आणि बुद्धाने पहिलाच अडथळा सांगितला की या भ्रमातून जोपर्यंत मन बाहेर येत नाही, ज्याला सत्काय दृष्टी असं म्हटलेलं आहे, मी आहे, ही माझी काय आहे, याच्यातलं जे जे काय ते मी आहे, असं जे वाटतंय तिथपर्यंत आपली सती गेली पाहिजे. का असं काहीच नाही. उपेक्षा हा, उपेक्षा उपेक्षा ते समजल्यावर उपेक्षा आहे. ते बर समजलं, त्याची प्रज्ञा आली, त्याची समज आली, तर तर ते मन आपोआपच उपेक्षेमध्ये येतं. उपेक्षा हा परिणाम आहे. उपेक्षा कसा आहे? उपेक्षा म्हणजे सोडून देणं आहे, सोडतो आपण त्याला. मग साधं उत्तर आहे, सत्काय दृष्टी हीच खरी गोष्ट आहे. सत्काय दृष्टी हे पहिलाच अडथळा आहे तो, पण तो लक्षात येत नाही. कारण तुम्ही स्वकाया दृष्टी, त्याच्यामध्ये स्व, जसं सचित्त पर्योदपनामध्ये जो स्व आहे तसं इथं सकाय दृष्टीमध्ये स्व आहे. ही काया मी आहे. आणि कायेचं आपण रथासारखं जर विश्लेषण केलं तर काया नावाची गोष्टच नाही. सर हा, याचा अर्थ शोधण्यासाठी भगवंतांनी जे सांगितलेले, जे 12 प्रकार सांगितले, ज्यामध्ये आम्हाला सांगितलं की सर्वात अगोदर अज्ञान, अविद्या, अविद्यानंतर संस्कार, अविद्या, संस्कार, विज्ञान, नामरूप, षडायतन, पस्स, मग पस्स नंतर हे ज्या 12 प्रकारे, हे 12 प्रकार एक खट्टी, हे दुःखाचे एक बाय एक स्टेप येतात. आणि मग सर्वात परत आपण तिथेच येतो, जे प्रॅक्टिकल मिळतं. जाती, आपण या जातीवरच येतो. त्याच्यातूनच निर्माण होणारी सर्व गोष्टी आहेत, जिथे उत्पन्न होणं म्हणजे जाती. मग जरा मरण, तो काय गोष्टी, जो काय असेल ते नंतरचं जे आहे, तो जो त्रागा आहे तो तिथेच तयार. भावना उत्पन्न होणं इथं म्हणजे ते उत्पन्न झाल्या यावर जास्त डिपेंड आहेत. त्याच्यात मी सापडला काल, ह्याच्यात मी कुठे सापडला का? 12 निदान माहिती आहे, समजा विद्या संस्कारापासून, पण मी सापडला का? मी असं काही ठोस नाही, परंतु सुख आणि दुःख याच्यामध्ये ज्याला जाणीव होते, त्या चित्ताला ते ठोस दाखवता येत नाही. परंतु जिथे जाणीव होते त्यांच्याकडे आपलं चित्त विचलित होतं. आणि जे नाहीच आहे त्याला शिवी लागली. हा, ज्याला जे माहिती नाही त्याला शिवी लागली. जे माहिती नाही त्याच्यामुळे डिस्टर्ब झालोय, जे माहिती नाही त्याच्यामुळे सगळी आदळापट आहे. जे माहिती नाही त्याच्यासाठी सगळं चाललंय, माहितीच नाही. ते माहिती झालं तर सगळं प्रश्न संपला. धम्माचा विषय कशाशी संबंधित आहे ते पण आपल्याला थोडस लक्षात घ्यावं लागतं. मनाशी संबंध आहे धम्माचा.
मनाशी आहे आणि ती आपल्याला माहिती नाही. हो. आणि मेंदूवर एक आपल्या जो मेंदू तयार झालेला आहे शरीराचा भाग म्हणून, तर तो मेंदू आपला छोटा मेंदूवर जे परिणाम होतो तो मोठ्याला सांगतो का हा समोरचा तुला शिवी देतोय. अच्छा, असं हा, तर तेव्हा ती प्रक्रिया शरीरावर तयार होते का हो हा मला शिवी देतोय. अच्छा. मग तिथे हा राग कुठंतरी निर्माण होऊन आणि आपल्याला तो विचलित करतो. मग तो भ्रम वाढतो आपल्याला, हो हा मी आहे आणि हा मला शिवी देतोय. मोठा मेंदू, छोटा मेंदू आणि मग शरीरावर परिणाम. म्हणजे हे शरीरच पूर्ण आपल्या 5 पंचधातून जो तयार झालेलं शरीर आहे त्याच्यात जोपर्यंत ह्या भावना तयार झाल्या आणि मग हा मी तयार झाला त्याच्यात का हो हा मी आहे. ह्या सर्व शरीराच्या प्रक्रियाच आहे त्या माझ्या मते तरी. हे काय असं स्थान नाही पण मी तुमचं पण मत वेगळं आहे. मन हा, पण मत. वेगळं अच्छा, हा. असं. तर मग उत्तर सापडलं आपल्याला. सर हे मी उत्क्रांतीच्या प्रक्रियेतून निर्माण झालेलं आहे. नाही, आता ताईंचं आधी हे घेऊ, मग उत्क्रांतीवर येऊ. कारण आता इतके शब्द वाढले का ते मूळ आपला मी जो आहे तो बाजूला नाही पडला पाहिजे. ज्याच्यासाठी सगळं चाललंय तेच बाजूला पडलं तर मग शब्द वाढून काय उपयोग. तुम्ही आपण उत्क्रांती नंतर घेऊ. आता ताई काय म्हणतात, मोठा मेंदू, छोटा मेंदू आणि मग शरीर आणि मग ते असं, आणि त्याच्यामध्ये मी आहे, त्याचा त्रास आहे. तर मग उत्तर सापडलं असं त्याचा अर्थ आहे. सापडलं का? मी सापडला का? ज्याला शिवी लागते, ज्याला मार बसतो, ज्याचं हिरावून घेतलं जातं, तो मी सापडला का? हे सगळं ज्ञान असल्यानंतर पण. अजून उत्क्रांती शब्द नंतर घेऊ. उत्क्रांतीतून आलं ते बरोबर, पण आता तो दुसरा विषय होऊन जाईल. हे बघा, हे साधी गोष्ट म्हणजे आता साधी गाथा आहे. ही गाथा वाचली तर आपल्याला याच्यात एवढा अर्थ सामावला हे वाटणार पण नाही की त्याने मला शिव्या दिल्या, त्याने मला मारले, त्याने मला जिंकले आणि त्याच्यामुळे माझ्या मनात जो वैरभाव जो निर्माण झाला त्याच्यामुळे डिस्टर्ब झालोय. पण कोणाला ती शिवी लागली, कोणाला तो मार बसला आणि कोण डिस्टर्ब झालं आणि का झालं, ते कुठे आहे, ते नेमकं काय घडतंय याच भान, याची समज, याची दृष्टी, जर आपण सगळं आतल्या गोष्टी येतात, बाहेर काही दिसत नाही ना. शिवी बाहेर दिसत नाही. मार जरी शरीराला लागलेला असत तर त्रास आतमध्ये आहे, ते बाहेर दिसत नाही. काय हिरावून घेतलं ते घेऊनही गेला पण ते दिसतही नाही, पण ते आत धरून ठेवलंय, सगळं आतच धरून ठेवलंय, बाहेर काहीच नाही. आपलं सगळं स्पष्टीकरण आपण बाहेरून करतोय, परंतु आतमध्ये काय चाललंय ते नाही माहिती आपल्याला. काय घडतंय, यातना होता, दुःख होतं, काय कशामुळं, कोणाला होतंय, ते तो मी कोण आहे, याचं उत्तर आपल्याला तिथं थेट गेल्यानंतरच सापडतं. म्हणून ही प्रॅक्टिस जी आहे, ही प्रॅक्टिस शब्दांची नाही, ज्ञानामुळे प्रश्न नाही सुटत. प्रश्न अंडरस्टँडिंग मुळे सुटतात, प्रज्ञेमुळे सुटतात. ती समज, डायरेक्ट समज ज्याला येते त्याला त्याचा प्रश्न सुटायला सुरुवात होते. या गाथेच्या संदर्भात त्याचा वैरभाव कमी होतो, त्याचं सगळं ते आठवणीमुळे, मेमरीमुळे होणारा जो त्रास आहे, कारण मेमरीच आहे ना. त्यानं मारलं म्हणजे काय, मारून त्यानं शिवी दिली, तर शिवी देऊन गेला, ते मेमरीमध्ये तुमच्या वर्षानुवर्ष राहिले, मरेपर्यंत राहिले. कधीतरी मारलं, ते मेमरीमध्ये मरेपर्यंत राहू शकतं. म्हणजे मेमरी हाच प्रॉब्लेम आहे ना, म्हणजे संस्कार हा प्रॉब्लेम आहे ना. संस्कारांचा त्रास होतो, तो संस्कार जिथं आहे त्याला आपण मी म्हणतो,
आणि ते संस्कार तर काही दिसत नाही, मी तर काही दिसत नाही, पण त्रास झाल्याशिवाय राहत नाही. हे सगळं जे न समजणं, त्याला जे अविद्या म्हटलंय, तर ते त्या गोष्टीचं भान नसल्यामुळे, सती नसल्यामुळे हा सगळा प्रॉब्लेम आहे. म्हणून आता मीचं उत्तर काय आहे, तर मीचं अस्तित्वच नाही, ती फक्त एक अज्ञात धारणा आहे. धारणा पण आपल्याला माहित नाही कशाची धारणा वगैरे, आपण म्हणतोय त्याला मनानं त्याला धरून ठेवलंय असं आपण म्हणतो, परंतु ते काय धरून ठेवलं आणि कोणी, म्हणजे मनाने, म्हणजे मन म्हणजे काय, कोण, आणि व्यक्तिगत पातळीवर आपण त्याला मी मला मारलं, मला शिव्या, मला, हे काही एक लक्षात येत नाही. पण तरी सुद्धा जे धरून ठेवलेलं आहे, तर ती जी अविद्या आहे, ते जे अज्ञान आहे, ही जोपर्यंत उजेडात येत नाही, हे अंधारात आहे सगळं, आतमध्ये म्हणजे अंधारात आहे. शब्दाने आपण पुष्कळ सांगितलं, आता हे सगळ्यांनी बरेच शब्द पुढे आणले, वाचलेले असतील, ऐकलेले असतील, स्वतः चिंतन केलेले असतील, तरी त्याचा जर आणि त्या शिवे लागण्याचा अर्थच लागत नाही. ज्याच्यामुळे सगळं धरून ठेवलं, ज्याचा त्रास होतो, याचा जर अर्थ लागत नाही, जर लक्षात येत नाही, तर फक्त शब्द भांडार ते ज्ञान आपल्याला उपयोगाचं आहे. आपल्याला पाहिजे ते डायरेक्ट इनसाइट असं म्हटलंय त्याला. सम्यक दृष्टी म्हणजे काय, डायरेक्ट पाहतोय आपण, म्हणजे आत उतरतोय आपण. म्हणून आपण सती साधना जी आहे, जागृतीची साधना का म्हणतो, की आत उतरा, कायेत उतरा, ज्याच्यात हे सगळं चाललंय, जिवंत कायेमध्ये जे सगळं चाललंय, त्या कायेत उतरा. त्याला त्याच्यासाठी श्वासाचा आधार घ्या. पोटामध्ये, म्हणजे माझी प्रॅक्टिसची सुरुवात पोटातून आहे. माझी प्रॅक्टिसची सुरुवात नाकाखाली, नाकातून इकडून आहे. माझी प्रॅक्टिसची सुरुवात ही शरीर हे धड जे खांद्यापासून कबरेपर्यंत, हे धड, ही जी पोकळी आतमध्ये आन करते, अपान करते, त्याच्यात जास्त करून पोट हलतं, नंतर छाती, पाठ, ही जी पोकळी जी हलते, कुंचन प्रसरण पावते, त्याच्या निमित्तानं आपण जे कायेत जातो, तर कायेतल्या जाणीवा जाणवतात, जिवंतपणा जाणवतो. आणि तिथं काही मी घेतो श्वास आणि मी सोडतो असं नाही, ते चालू आहे. आपण जणू काही त्रयस्थपणे फक्त त्याचं भान ठेवण्याचा, जागृती ठेवण्याचा प्रयत्न करतो, ज्याला सती म्हणतात. सती अनापानची सती, म्हणजे नैसर्गिक जे आन आहे, अपान आहे, श्वास येतो जातो, ते पाहता पाहता आपण कायेत उतरतो. कायेतल्या जाणीवा, जिवंतपणा, सुखदुःखाचं निमित्त जे आहे ते आपलं चित्त आहे, इमोशन्स आहेत. आता ह्या इमोशन्स आहे, मला मारलं, मला हे केलं, मला असं केलं, मला तसं केलं, माझं हिरावून, ह्या हे पाहिजेच्या इमोशन्स आहेत. तसं नको, हे असं झालं, ते तसं नको, मला हे पाहिजे, म्हणजे माझं जे हिरावून घेतलं ते मला पाहिजे, म्हणून हिरावून घेतल्याचं दुःख होतं. हा मी आहे, याला मी आहे, हा सुरक्षित राहायला पाहिजे, याला शिवी बसली, याला शिवी दिली, याची घृणा केली दुसऱ्यानं, मी याच्यावर प्रेम करतो, ह्याला त्याने घृणा केली, त्याला विकृत, त्याला त्यांनी जे मला मी जो दिसतो तशा पद्धतीनं तो नाही विचार करत, तो वेगळाच विचार करतो. जे काय आहे त्याची शिवी कशा प्रकारची आहे त्याच्यावर, ते माझ्या अपेक्षा, माझ्याबद्दलच्या त्या डिस्टर्ब झाल्या, हे सगळं चित्तामध्ये चाललेलं आहे. आणि व्यक्त करतो ते विचारातून व्यक्त करतो. शब्द हे विचार आहेत, आणि त्याच्यातून तो व्यक्त करतो. पण दुखावलं जातं ते भावना, चित्त, आणि ते नीट आपल्याला माहिती नाही. तर ते नीट माहिती होण्यासाठी त्याच्यात उतरा. म्हणून सती पठ्ठाण जे आहे ना, ते त्याच्यासाठी आहे, की आपल्याला आपल्या अंतरंगाचा परिचय होतो. आणि मग ते जे डोक्यानं शब्दांनी जे बांधून ठेवलेलं जग आहे, ते सगळं ते गळून पडतं, काही नाही. हे सगळं
व्यावहारिक आणि संस्कारित शब्द आहेत फक्त ते, म्हणून आपण ते शब्द बोलतो, परंतु प्रत्यक्षात काहीच नाही, तसं काहीच नाही. जे धरून ठेवलंय त्याचं अस्तित्वच नाही. रथ नावाची गोष्टच नाही, शरीर नावाची नागसेन नावाची गोष्टच नाही, मनमाड नावाची गोष्टच नाही, परंतु ती आहे असं वाटतं. म्हणून आपण म्हणतो माझं गाव, आपण सहज म्हणतो माझं गाव. आपलं जेवढं गाव, आपलं खेडेगावाबद्दल, आपल्या मूळ गावाबद्दल, जन्म गावाबद्दल जेवढं प्रेम असतं, इतकं जवळ प्रेम असतं का त्याला ते मातृभूमी म्हणून ते सुटतच नाही. ते तो अनेक वर्ष गावाकडे गेलेलाच होता. मी अनेक वर्ष गावाकडे गेलो नाही, पण गाव सुटत नाही माझ्या मनातलं, ते प्रेम सुटत नाही माझ्या मनातलं. आणि त्याचं अस्तित्व म्हणजे ते फक्त धारणा आहे माझी, आणि ती धारणा डिस्टर्ब होते. तसं शिवी मला दिली ती फक्त आपली माझ्याबद्दलची माझी जी धारणा आहे ती डिस्टर्ब होते. तर हे सगळं जे आहे हे आपल्याला आतमध्ये शिरल्याशिवाय दिसत नाही. का तो वैरभाव जो आहे तो वैरभाव आत आहे. शिव्या देणारा निघून गेला, मेला पण असेल, किंवा माहिती नाही त्याच्याबद्दल काय, पण वैरभाव मात्र माझ्या मनात आहे. ते कुठं आहे त्याचं थेट जोपर्यंत आपल्याला जाणीवा होत नाही, जाणीवा लक्षात येत नाही, तोपर्यंत तो वैरभाव जात नाही. ज्याच्या मनातला हा जातो त्याचं वैर संपत. असं ती एक गाथा आहे. म्हणायला सोपी गाथा आहे, परंतु प्रॅक्टिकली ही फार कठीण गाथा आहे. सगळंच कठीण आहे. धम्म हा प्रॅक्टिकली कठीण आहे. ज्ञान म्हणून समजायला सोपा आहे. आपण पटापट खूप काही सांग, परंतु प्रॅक्टिकली धम्म अनुभवणं म्हणजे आतलं अनुभवणं, मनातलं अनुभवणं, चित्तातलं अनुभवणं, जाणीव अनुभवणं, हे शरीरातून अनुभवणं, कायेतली काया, जाणीवातल्या वेदनातल्या वेदना, चित्तातलं चित्त, मनातलं मन अनुभवणं कठीण आहे. तर तिथं हे प्रश्न सुटतात. तर पाचवी गाथा जी आहे ती याच्याशी संबंधित आहे. नहीं वेरेन वेरानि सम्मन्तिध कुदाचन अवेरेन च सम्मन्ति एस धम्मो सनातनो. वैराने वैर कधी शांत होत नाही, ते अवैराने शांत होते, म्हणजे निर्वैराने शांत होते. हाच सनातन नियम आहे. एस धम्मो सनातनो, हा सनातन धम्म आहे. आता ह्याच्यात सुद्धा खूप अवघड शब्द आलेले आहेत. वाचायला सोपे आहेत. वैराने वैर क्षमत नाही. वैराने वैर कधी शांत होत नाही. नाही वेरेन वेराने संबंधित म्हणजे शांत होणे, संबंधित म्हणजे शांत होणे. कुदाचन म्हणजे कधीही नाही. वैराने वैर कधीही शांत होत नाही. म्हणजे मनात वैरभाव असेल तर वैरभाव हा कधी शांत होत नाही, आणि एकमेकातलं वैर संपत नाही. पण एकमेकातलं वैर तेव्हा संपतं जेव्हा मनातला वैरभाव शांत होतो. आता हा वैरभाव म्हणजे तोच, त्यानं मला हे असं केलं, त्याने मला तसं केलं, त्यानं मला लुटलं मारलं, वरच्या गाथांशी संबंधित ही गाथा आहे. आणि असा वैरभाव मनात नसेल तर शांतता मिळते, तर मन शांत होतं. वैरभाव नसेल तर मन शांत होते. साधे सोपे शब्द आहेत, पण प्रत्यक्षात तसं आपल्याला अनुभवता आलं तर ते समजलं असं त्याचा अर्थ आहे. शब्द समजणं आणि तसे अनुभव येणं. आता आपला हा सगळ्या अभ्यासा पाठीमागचा मुख्य जो हेतू आहे तो शब्दांचा अर्थ पाहणं, गाथांचा अर्थ पाहणं नाही. आपल्याला ही गोष्ट जीवनामध्ये प्रत्यक्ष अनुभवाला आली पाहिजे. म्हणजे आपल्यातलं वैरभाव नावाची जी गोष्ट आहे, द्वेष नावाची गोष्ट आहे. आता हे चित्त जे आहे त्याच्यामध्ये द्वेष आहे, लोभ आहे, म्हणजे हे पाहिजे हे नको. आता वैरभाव म्हणजे काय, त्या मला शिव्या दिलेल्या त्या मला नकोत.
मला हे मारलेलं मला ते नको, मला जे हरवलं ते मला नको, माझं जे हिरावून घेतलं लुटलं मला ते तसं मला नको, माझं मला पाहिजे, जे माझं लुटलं ते मला पाहिजे, मला हे नको, असं केलेलं मला नको. हे जे नको आहे त्याच्यामुळे जो द्वेष आहे तर द्वेषामुळे तो वैरभाव आहे. आणि तो द्वेष कुठं आहे म्हणजे ते चित्त कुठं आहे ज्याच्यात हा वैरभाव आहे, त्याचा आपल्याला शोध घ्यावा लागतो, तर तो प्रश्न सुटतो. याच्यावर आपण उद्याला आपण आणखीन याच्यावर चर्चा करू शकतो. 5वी गाथा जी आहे पहिल्या दोन आणखी वरच्या 2 गाथांशी संबंधित आहे. म्हणजे कोचिमंग अवधिमंग हे जो मनात ठेवतो आणि ठेवत नाही त्याच्याशी संबंधित ही 5वी गाथा आहे. मी या ठिकाणी थांबतो आणि तुमच्यासाठी पुढचा वेळ देतो. लक्षात आलं? आतला बदल कसा होतो ते पण ते नैसर्गिकपणेच घडणारी गोष्ट आहे. असं नाही ते आपल्यात वैरभाव निर्माण झाला आणि आपल्यातला वैरभाव आपण काढू असं नाही. ते आपल्यातलं म्हणजे आपलं मन आपण निर्माण केलेलं नाही, त्यातला वैरभाव त्यातला मी आपण निर्माण केलेलं नाही, ती निसर्गानंच निर्माण झालेली ती धारणा आहे. पण आपल्याला त्याच्याविषयीचं अज्ञान आहे, त्याचं भान नाही, त्याची जागृती नाही, त्याची समज नाही. ती समज आली की तो प्रश्न सुटतो, संपला विषय. जसं अंधार असला की वस्तू दिसत नाहीत, बटन लावलं उजेड पडला सगळ्या गोष्टी दिसल्या, मग आपण आपाप म्हणतो हा हे ते आहे. म्हणजे जोपर्यंत अंधार आहे तोपर्यंत वस्तू दिसत नाही, अंधार संपला म्हणजे उजेड पडला वस्तू दिसायला लागल्या. तसं जोपर्यंत आपल्याला अज्ञान आहे, अविद्या आहे, अजागृती आहे, भान नाही, तोपर्यंत प्रॉब्लेम आहे. जागृतीचा प्रकाश पडला, अज्ञान दूर झालं, आपण कॉन्शियस झालो म्हणजे भानावर आलो, तर सगळं कळायला लागतं. त्याला काय उत्तर, बाकीचं उत्तराची गरजच नाही. समजलं ना, दिसलं, आता समजलं आणि प्रश्न सुटतो. इतकं सरळ आहे ते. तर बुद्धांनी सांगितलेलं हे जे काम आहे हे सगळं मनाशी संबंधित, म्हणून मन हेच मुख्य मानलेलं आहे. मुख्य हेच माणसाचं जीवन म्हणजे मनच आहे. मनाभोवती सगळं फिरतंय, ते एकच गोष्ट आहे ती माइंड, मन. चित्त हे भावना आहे, परंतु मन जे आहे ते विचार आणि भावनांचं मिळून जे आहे तेवढंच जग आहे. त्याच्यातूनच हे सगळं निर्माण झालेलं आहे, ज्याला कॉन्शियसनेस म्हटलेला आहे, ज्याला आपण चित्त किंवा मन म्हणतो. ते कॉन्शियसनेस हे निसर्गानेच असं निसर्गातूनच आलेलं आहे. निसर्गातूनच त्या कॉन्शियसनेस भोवती, त्या चित्ताभोवती ऊर्जा आहे, ती शक्ती आहे. त्या शक्तीभोवतीच शारीरिक अस्तित्व पण आहे. म्हणजे आपल्याला समजा आपल्या मनाला काही खायची इच्छा झाली, तर आपण जे खातो त्याच्यातून शरीराचा काही भाग पोचला जातो ना. आणि आपण लहानपणापासून खात आलो, पीत आलो, घेत आलो, काहीतरी बाहेरचं इनपुट घेत आलो, इनटेक घेतलं, आत घेतलं आणि त्याच्यातून आपलं शरीर वाढत गेलेलं आहे. म्हणजे काय आहे, ज्या आपल्या मनाच्या चित्ताच्या इच्छा ज्या आहेत त्या इच्छांवरच आपलं भरण पोषण आहे, त्याच्यातूनच ही आपली वाढ आहे. पण हे आपल्याला माहिती नाही. आपण जन्माला आलो म्हणजे काय, जन्मच आठवत नाही, जन्मानंतरच्या बरेच वर्ष आठवत नाहीत आपल्याला. जन्म झाला म्हणजे काय हेच आपल्याला आठवत नाही, माहिती नाही.
मृत्यू माहिती नाही. आपण खातो ते खाताना पण आपल्याला काही त्याचा तेवढा आपण विचार करत नाही. काही खातो म्हणजे नेमकं काय करतो आणि याचं पुढे काय होतं, याचं भरण पोषण कसं होतं, त्याच्यामुळे आपलं वजन कसं वाढतं, उंची कशी वाढते, आपण वयानं वाढतो, हे नेमकं काय होतं हे आपल्याला काहीच माहिती नाही, काहीच जाणवत नाही. तर हे लक्षात घेणं, ही अविद्या लक्षात घेणं हे आपल्याला आवश्यक आहे. म्हणून ही सती साधना जागृतीचा मुद्दा आहे आणि तो आणखीन क्लिअर होत जावा म्हणून आपण धम्मपदाचा अभ्यास करतोय. शब्दशः अभ्यास करतोय, परंतु अनुभवशः अभ्यास करायचा आपल्याला. अनुभवातून प्रत्यक्ष आपल्याला काही सापडतं का आपल्यामध्ये ते आपल्याला पाहायचंय. विषय अवघड आहे, सोपा नाही, परंतु तरी आपल्याला त्याच्यामध्ये उतरून, जीवन अवघडच आहे, जीवन ही गुंतागुंतच आहे, जीवन ही गुंतागुंतच आहे आणि जीवन समजणं म्हणजे धम्म समजणं सोपं नाही. ते सोपं कशामुळे होईल, आधी आपल्याला जागृती पाहिजे, जीवनाबद्दलचं भान पाहिजे, म्हणून सती आधी आहे.